आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरीची कामधेनू डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची 31 मे रोजी निवडणूक होत आहे। या निवडणुकीसाठी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे। या संदर्भात उमेदवारी अर्ज दाखल केलेले देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजितजी कदम आपल्या समोर आहे। आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नेमकी तनपुरे कारखान्याची निवडणूक, बंद पडलेला हा कारखाना आहे, याची निवडणूक होते आणि जवळपास 150 ते 200 उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत। परंतु हा कारखाना बिनविरोध व्हावा अशी सभासद, कामगार आणि राहुरी तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची भावना आहे। आपली काय भावना आहे? असा आहे, आपला राहुरी कारखान्याचा जर विचार केला तर आज जवळपास एक ढोबळ आकडा जर आपण घेतला तर 5.6 कोटींचं कर्ज त्याच्यावरती दिसतंय, देणेदारी दिसतीये। आणि त्या परिस्थितीत आज कारखाना बंद आहे। अनेक वर्षांपासून, गेल्या काही वर्षांपासून तो बंद आहे। आज जिल्ह्यातले बाकी कारखान्यांचा आपण विचार केला तर संगमनेर, प्रवरा सारखे जे कारखाने आहेत की जे अगदी व्यवस्थित चाललेत, असे कारखाने असतील, कोळपेवाडी, संजीवनी, हेही कारखाने चांगल्या प्रकारे चालणारे हे कारखाने बिनविरोध होऊ शकतात। आणि आज आपल्याकडे गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला, त्याचबरोबर 570 कोटींचं देणेदारी असलेला, आणि एक विचार केला तर सगळी मशिनरी ही आपल्याकडे जुनी आहे, त्याचं मॉडिफिकेशन असेल किंवा एक्सटेन्शन असेल, एक्सपान्शन असेल, हे कधी केलं गेलं नाही असा आपला राहुरी कारखाना, त्या कारखान्याची निवडणूक लागलेली आहे। तर आज जर आपल्याला सभासदांच्या हिताचा विचार करता, कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करता आणि आपल्या तालुक्याच्या भवितव्याचा विचार करता कारखाना चालवायचा असेल तर तो बिनविरोध करून कुणाच्या तरी ताब्यात देणं आणि जबाबदारी देणं हे गरजेचं आहे। आणि माझी आज जेवढे काही उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत ते असतील, सर्व सन्माननीय नेतेगण असतील, सर्वांना विनंती आहे की आपण हा कारखाना बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा। जर कोणाला, मी एक उमेदवार आहे, परंतु जर कोणाचं असं म्हणणं असेल की सत्यजित कदमचा अर्ज जर निघाला तर आम्ही कारखाना बिनविरोध करू, तर मी सांगतो माझा अर्ज सगळ्यात पहिली काढतो। परंतु त्यासाठी ठोक तुमचं काय भूमिका आहे, तुम्ही कशा प्रकारे चालू करणार आहात, याचं सगळ्याचं ताळेबंद म्हणा किंवा गणित तुम्ही व्यवस्थित तुम्हाला मांडता आलं पाहिजे। तुम्ही ते दाखवा। जर आम्हाला ते पटलं तर माझं म्हणणं आहे नक्की बिनविरोध करू, अन्यथा आम्हाला विचारा। माझा हा शब्द आहे, कारखाना बिनविरोध करण्यासाठी आमचा 101% पाठिंबा असेल, आमचा सपोर्ट असेल। जिथं कोणाला वाटत असेल मी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, ती माझी तयारी आहे। परंतु तसं नाही झालं आणि जर कारखान्याची निवडणूक लागली तर माझं हेही सांगणं आहे की सभासदांना विनंती आहे माझी की कारखाना ताब्यात द्या, तो चालू केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तुम्ही म्हणता की सत्यजित कदमनी जर अर्ज मी मागे घ्यायला तयार आहे, म्हणजे तुमच्या नावाची कोणाला अलर्जी का, असं काही असू शकते? मी माझं उदाहरण दिलं माझ्या नावाचं। मी उद्या आपलं नाव घ्यायचं आणि नंतर मग वितुष्ट येण्यापेक्षा मी स्वतःच नाव घेतो की माझं नावाची जरी कोणाला अलर्जी असेल तर माझी तयारी आहे माघारी घ्यायची। कारखाना बिनविरोध समोर सभापती बाजार समितीचे अरुण साहेब तनपुरे आहे, तुमचेच महायुतीतले राजूभाऊ शेटे, अशा अनेक पॅनल आहे। यांच्याशी काही बोलणं झालं की आपण कारखान्याचं जिवंत राहण्यासाठी किंवा कारखाना सुरू होण्यासाठी बिनविरोध व्हावी, या संदर्भात आपण कोणाशी चर्चा केली का? जवळपास सगळ्या प्रमुख नेत्यांशी मी बोललेलो आहे। आम्ही आदरणीय कर्डिले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, पालकमंत्री महोदय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि आमच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांच्या कानावर घालून मी तालुक्यातल्या प्रमुख सगळ्या नेत्यांशी बोललेलो आहे। एखाद्या दुसऱ्याशी कदाचित बोलणं झालं नसेल, परंतु त्यांच्या जवळच्या कोणाशी तरी बोललो असेल। आणि माझी हीच भूमिका आहे की सगळे एकत्र येऊन जर कारखाना बिनविरोध होत असेल तर तो केला पाहिजे, कारण आपल्याला ही तालुक्याची कामधेनू आहे। आपणच माझं इंट्रोडक्शन देताना सांगितलं, देवळाली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, या गावचा प्रथम नागरिक म्हणून मला एक कारखान्याच्या बाबतीत असं वाटतं की कारखान्याचं कार्यक्षेत्र हे पूर्वी तालुका होतं, परंतु तो ज्या कार्यस्थळावर उभा आहे ते आमच्या गावातली जमीन आहे किंवा देवळाली गावाची वास्तू आहे। आणि देवळाली गावात एंट्री करताना एवढी मोठी वास्तू की ज्याच्यावरती पूर्वी तालुका नाही, जिल्हा नाही, तर अगदी महाराष्ट्राचं राजकारण ज्या जागेवरून चालायचं, अशी ही तालुक्याची कामधेनू आणि ती बंद अवस्थेत आहे।
याचं सगळ्यात मोठं दुःख कुणाला असेल तर आम्हाला देवळालीकरांना होतं. त्यामुळं आम्हाला नक्की वाटतं की आमचा कारखाना हा चालू झाला पाहिजे आणि तो कारखाना चालू होण्यासाठी जे काही करावं लागेल ते करायची आमची तयारी आहे. या निमित्तानं तुम्ही समोरच्या जी इतर मंडळी आहेत त्यांना एक आव्हान करू शकता की आपण एकत्रित बसू काही तुमचं? मी तर यापूर्वी असं सांगितलं, मी आमच्या सगळ्या लोकांची चर्चा केली, फक्त अजून तारीख फायनल नव्हती म्हणून मी बोललो नव्हतो. परंतु मला असं वाटतं की जर कारखाना बिनविरोध करायचा असेल, दिनांक 14 तारीख 16 पर्यंत विड्रॉलची मुदत आहे. मला असं वाटतं दिनांक 14 तारखेपर्यंत ज्याची कोणाची इच्छा असेल की हा कारखाना बिनविरोध करावा, मला असं वाटतं की कारखान्याच्याच एखाद्या ठिकाणी आत्ता माझ्या सोयीने आत्ता जिथे सप्ताह झाला ताराबादचा संतकवी महिपती महाराजांचा फिरता नारळी सप्ताह क्लब हाऊसच्या ज्या प्रांगणात झाला 14 तारखेला सकाळी 10 वाजता मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून सर्व उमेदवारांना आणि सर्व नेते मंडळींना की 14 तारखेला सकाळी 10 वाजता ज्याला कोणाला वाटतं हा कारखाना बिनविरोध व्हावा त्यांनी आपली भूमिका मांडण्यासाठी त्या कारखान्यावरती 14 तारखेला सकाळी 10 वाजता आपल्या ताराबादचा जो फिरता नारळी सप्ताह झाला त्या क्लब हाऊसच्या मैदानावरती यावं, हे माझं आव्हान या माध्यमातून आपल्या सर्व सभासदांना आणि सर्व उमेदवारांना आहे. निश्चितच तनपुरे सहकारी साखर कारखाना ही राहुरी तालुक्याची कामधेनू आहे. आज असंख्य कामगार त्याचप्रमाणे सभासद ही वाऱ्यावर आहेत. हा कारखाना सुरू व्हावा यासाठी तनपुरे कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशीच भावना सत्यजित कदम यांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने येत्या 14 मे रोजी ज्यांना कुणाला जे नेते असतील, कार्यकर्ते असतील, उमेदवार असतील त्यांना वाटत असेल की हा कारखाना बिनविरोध व्हावा, त्यासाठी त्यांनी क्लब हाऊस प्रांगणात यावं असंच आवाहन सत्यजित पाटील कदम यांनी या निमित्तानं केलं आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.